कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलत्या भावी शरण जाता भेटी, काढी तसे तुटी जन्म व्याधी. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. पांडुरंगा करू प्रथम वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि. मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलत्कुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं. मृगाधीश चम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता. मंगल भवन मंगल हारी, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाये याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. इको एकदम कमी ठेवा, बेस थोडा ठेवा, ट्रबल थोडा वाढवा. म्हणताना थोडा इको वाढवून देत जा. थोडा स्वरही कमी करून घ्या. थोडा
स्वच्छ ग्राम असणार बेगडे, आंबडी बेगडे या ग्रामामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळा, कितवा समाधी सोहळा आहे कोणाच्या लक्षात आहे? 729वा ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे. आणि तुमचं भाग्य आहे या वर्षी की हे वर्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या जन्माचं 750वं वर्ष आहे. याला थोडं सांस्कृतिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं, सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. हे बऱ्याच जणांच्या डोक्याच्या बाहेर आहे, कारण की इथे आता इंग्रजी शब्द इतके अंगवळणी पडलेले आहे की आपले शब्द लक्षात येत नाही. ज्यांना आपण लिहितो त्याला काय म्हणतात, हे त्याचं उदाहरण आहे. वास्तविक त्याला लेखणी म्हटलं पाहिजे, पण आपण काय म्हणतो, तरी महाराष्ट्रातले लोक म्हणतात मराठी मराठी. आपण चुकीच्या गोष्टीवर भांडतो बरं, आपण फार चुकीच्या गोष्टीवर भांडतो. मी मुद्दामून या मुलांना मग थोडं पहिले सूचना दिली, हे असे करतात, हे असं उठून जाणं, हे मला माहित आहे नाही, त्यांचं वयच ते आहे. यांनी कीर्तनात बसल्यापेक्षा यांच्या मायबापानं बसलं पाहिजे. यांचं खेळायचं वय आहे. आणि माझ्यासारखा कीर्तनकार यांना पसनी पडेल असं नाही, पण तरी मी त्यांच्याही दृष्टीने सांगतो, मी काही आळंदी पंढरपुराच्या दृष्टीने कीर्तन करत नाही. जेव्हा माझी वेळ संपलेली असेल तेव्हा तुम्हालाही वाटेल की नाही, किशोर भाऊ बडेनं कोणीतरी बडेच पाठवला पण चांगला होता. आणि आज नेमकं ते 9वं वर्ष आहे. यांनी आता सांगितलं 9व्या वर्षापासून ते कोणाला तरी पाठवतात. आज नेमका माझा नंबर याच्यासाठी लागला असावा का, कोणीतरी एक बडे तर लागल. 8 वर्षापर्यंत ते आले, यावर्षी ते नाही आले तर त्यांच्या जागेवर त्यांनी मला पाठवलं. फक्त दरवर्षी ते कीर्तनकाराला घेऊन येत होते, यावर्षी कीर्तनकारानं त्याचे सोबती सगळे आणले. विठ्ठला विठ्ठला. आणि आता येता येता मी पत्रिका पाहिली, बाबांनी मला दाखवलं, मी थोडी चौकशी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 57वी पुण्यतिथी यावर्षी आपण सगळीकडे साजरी झाली. आणि योगायोग तुमच्याही उत्सवाचं हे 57वं वर्ष आहे. कार्तिक मासाची समाप्ती, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी, या 3 योगांचं एकत्रितकरण करून हा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये भागवत कथा आहे. आज पहिल्यांदाच भेट झाली आमच्या कावडे महाराजांची आणि आनंद वाटला. काही लोक भेटल्यावर आनंद होत नाही, ते गुरमीतच तितके असतात, नको वाटते. पण ते आल्याबरोबर त्यांनी प्रेमाने चौकशी करणं, बोलणं, आदर देणं, हेच वारकरी संप्रदायाचे लक्षण आहे. मी लवकर माणसं ओळखतो बरं, आणि म्हणून माझ्यासोबत सहसा कोणी भानगडीत पडत नाही. मी लगेच ओळखतो, मला वेळ लागत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुमचं मोठे पण नाही, माझं मोठे पण नाही आहे, ते एखाद्याकडं असते ते. आणि महाराज 19-20 वर्ष झाले मी कीर्तन करतोय. मी ज्या माणसांविषयी माझे जे अंदाज होते ते आजपर्यंत चुकीचे ठरले नाही, म्हणून मी फसलो नाही कोणाच्या ह्याच्यात. आणि फसवणारे खूप आहेत सध्याच्या काळामध्ये. 2 संतांच्या निमित्तानं तुम्ही उत्सव करताय. माऊलींचं निमित्त आहे. माऊलींचं वैशिष्ट्य सांगतो, माऊली इतका रॉयल व्यक्तिमत्व महाराष्ट्रातच काय जगाच्या पाठीवर घडलं नाही आजपर्यंत. माऊलीचं सगळंच रॉयल आहे. पण ते मोठेपण, तो त्यांच्या अंतःकरणातला आपल्याविषयी असणारा ओलावा, त्यांच्या जीवनाची ती उंची जी आहे, ती उंची शोधण्याकरता तितक्या उंचीचं आपल्याला व्हावं लागते. अडचण ती आहे, का शोधता येत नाही. आजही महाराष्ट्रात राहणारे बरेच लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या चमत्कारावर शंका घेत नाहीत का?
नाहीत का घेत? मी जेव्हा बीएडला लेक्चरर होतो ना, कावडे महाराज, लेक्चरर असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले पेपर घेण्याकरता आले होते आणि त्यांच्या त्या पेपर मधला पहिलाच प्रश्न होता, ज्ञानेश्वर महाराज का श्रेष्ठ आहेत? नीट ऐका, काळजीपूर्वक लक्ष देऊन बारीक ऐका, बोलू नका. आजीबाई, ओ बाई, बाई मागून येणारे माग बसा, विनाकारण विक्षेप करू नका. भजनी विक्षेप त्याची पण मरण होते. बाया चांगल्या चांगल्याच ऐकत नाही. हे कीर्तनकार फोतर कुठून आणलं? विठ्ठला विठ्ठला. पण महाराज आहे म्हणून धोत्रावर जाऊ नका बरं. मी अजून माझ्या स्वभावाचा परिचय दिला नाही, मी पहिल्यांदाच आलो. मी तारखाच देत नाही तशा. मला माहित आहे मग कुठं कुठं हे परिस्थिती, जिथं काही संस्कार नसतात. पण इथं आल्याबरोबर आनंद वाटला बरं मला. आल्याबरोबर ते उभे होते सगळं आनंदात उत्साहात, आणि येऊन मला बाबांनी विचारलं, महाराज बाहेर जेवण चालेल का? घरीच करायला लावू. म्हटलं आम्हाला बाहेर चालते तर बाहेर का नाही चालत? जर हॉटेलचं चालते तर मग कोणाच्या घरचं का नाही चालला? विठ्ठला विठ्ठला. इतक्या आवडीनं आम्ही काही अन्न खायला येत नाही. तुम्हाला सांगू का, साधू फक्त एकच गोष्ट खातो, ती म्हणजे तुम्ही दिलेलं प्रेम. अन्न तर कुठेही खायला मिळते हो, आणि भिकाऱ्यालाही खायला मिळते. माझा मुद्दा नीट आहे का? नीट लक्ष द्या कीर्तनाकडे, आणि माझ्या इकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहो. लेक्चरशिप चालू होती. आता त्याला जवळपास 18 वर्ष झाली, 18-19 वर्ष. सोडली मी, 1.5 वर्ष लेक्चरशिप केली, नंतर सोडून दिली. आणि ते पेपर घेण्याकरता अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आले. त्यांनी माझ्या हातात पेपर दिला. पहिला प्रश्न होता, ज्ञानेश्वर महाराज का श्रेष्ठ आहे? त्याचे 4 पर्याय होते. एक, त्यांनी भिंत चालवली म्हणून. दुसरा पर्याय होता, त्यांनी मेलेला माणूस जिवंत केला म्हणून. तिसरा पर्याय होता, त्यांनी रेडा बोलवला म्हणून. आणि चौथा पर्याय होता, त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली म्हणून. 4 पर्याय होते. ते म्हणाले, महाराज हे पेपर तुम्ही घ्या. म्हटलं मी हा पेपर घेत नाही. म्हणजे का घेत नाही? म्हटलं तुम्हाला पेपर काढायचीच अक्कल नाही. ते म्हणजे तुम्ही आमची लगेच अक्कल काढता का? म्हटलं तुम्ही हुशार होण्याची नक्कल करता. हुशार तुम्ही नाहीत, आणि हुशार होण्याची तुम्ही नक्कल करता, पण तुम्हाला प्रश्न कसे द्यावे हे तर कळत नाही. पर्याय कसे देत असतात, एक बरोबर असते बाकी सगळे चूक असते, तेव्हा त्याला पर्याय दिले जाईल म्हणतात ना. हे 4ही बरोबर आहेत. मुलांनी उत्तर कोणतं द्यायचं? नाही म्हणे ते तुम्ही विज्ञानवादाचा पुरस्कार करायला पाहिजे. म्हटलं विज्ञान काय सांगते तुम्हाला? मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो, त्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्ही मला देऊ शकले तर मी मान्य करेन. तुमचं विज्ञान इतकं समोर गेलं, तुमचं विज्ञान इतकं प्रगत झालं, पण माणसाच्या शरीरामध्ये अन्नापासून रक्त बनते. तुमच्या विज्ञानानं आज पर्यंत अन्नापासून रक्त बनवण्याची मशीन काढली नाही. तुमचं विज्ञान इतकं समोर गेलं, इतकं समोर गेलं, इतकं समोर गेलं, पण आईच्या शरीरामध्ये दूध उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे ती विज्ञानाला जमली नाही. तुमच्या विज्ञानाला मर्यादा आहे. विज्ञानाला मर्यादा आहे. आणि म्हटलं आम्ही जितकं वैज्ञानिक आहोत तितके तुम्ही नाही. आम्ही जितके वैज्ञानिक आहोत तितके वैज्ञानिक तुम्ही नाही. म्हणे महाराज तुम्ही माझा अपमान करता. म्हटलं अपमान त्याचा केला जाते का त्याला थोडासा काही मान असल? तुमचा मानच नाही ना हो. जे संतांना मानत नाही त्यांना कोणी मानायचं? कोणी मानायचं? तुम्ही संतांना मानत नाही. अरे ज्या ज्ञानोबारायांनी महाराष्ट्राकरता आयुष्य झिजवलं त्या ज्ञानेश्वर महाराजांविषयी या तरुण पोरांच्या मनामध्ये जर तुम्ही अश्रद्धा निर्माण करत असेल तर तुमचा मान आम्ही का ठेवायचा? का ठेवायचा सांगा ना. आणि एक वाक्य बोलून जातो, नीट ऐका. संत कथा ज्यांना दंत कथा वाटतात ना
निश्चित समजा त्यांच्या बुद्धीमध्ये जंत पडलेले आहेत. जंत पडलेले आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये. काय बुद्धी? अहो, संत कळण्याकरता फार मोठी ताकद लागते. तुका म्हणे अंगे व्हावे तुका म्हणे अंगे व्हावे संतांचा महिमा संतांचा महिमा जगद्गुरु तुकोबार यांचे शब्द आहेत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. चांगल्या माणसाला ओळखण्याकरता आपल्यामध्ये चांगलं पण असावं लागतं. आपण कुठं बोलतो? समुद्रामध्ये समुद्रातला तळ जो आहे, तो समुद्रातला तळ सामान्य माणसाला शोधता येत नाही. मग त्याच्याकरता संत व्हावं लागते. दुसरंही एक प्रमाण आहे, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ त्या गती अनिकाची. अजून वैशिष्ट्य सांगू? तुमच्यापाशी किती डोके आहे? नाही आहे का? डोकं नाही म्हटलं का कोणालाही झोपते बरं. मला एक जण म्हणे, महाराज माझं डोकंच दुखत नाही. म्हटलं आहेच नाही तर दुखत कुठून? डोकं दुखण्यासाठी डोकं असलं तर पाहिजे. आमचं दुखते. डोकं किती आहेत आपल्याकडे? एक. तेही धड चालत नाही. एक व्यक्ती असा आहे ज्यानं हा संसार निर्माण केला. सृजनाचं खातं ज्याच्याकडे आहे त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाकडे किती डोके आहेत? 4. पहिले 5 होते, एक गळून पडलं. ते कथा पाहायची असेल तर शिवमहापुराणामध्ये पहा. शिवमहापुराणात फक्त तोटके नाही बरं, पण आता ते मिश्राजीने लावून दिले. त्याच्यामध्ये याही कथा आहेत. कधी कधी योग आला तर बघा, वाचून बघा कधी. आणि त्याचं एक मुंडकं गळलं तेव्हापासून तो 4 तोंडाचा आहे. आणि त्याच्या 4ही मशिना पॉवरफुल आहेत. त्याच्या 4ही मशिना पॉवरफुल आहेत. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा संतांचं मोठेपण किंवा संतांचा महिमा कळत नाही. तो न कडे साचार ब्रह्मादेवा ब्रह्मादेवा, तो न कडे साचार ब्रह्मादेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे त्यांचा महिमा आमच्या सारख्यानं काय सांगावा, ब्रह्मदेवाला कळत.
महिमा कळत नाही म्हणूनच संतांना त्रास आहे. आणि आपण किती प्रयत्न करा कळत नाही. आणि तुम्हाला ज्ञानोबाऱ्यांच्या संबंधामध्ये एक वाक्य बोलतो, ते वाक्य निश्चित लक्षात ठेवा. पहिले कोणालाही संत बनता येत नव्हतं. संत बनण्याकरता काहीतरी कुळ वगैरे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. सगळ्यात मोठं सोशल इंजिनिअरिंग जर कोणी केलं असेल तर ते माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आज 18 पगड जातीमधल्या व्यक्ती संत जर बनू शकत असेल ना, तर त्या संतांना प्रसवणारी माय जर कोणी असेल ना, ती माय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. काकू, ओ ताई, तुम्हाला मी फार प्रेमानं सांगितलं, मी दुर्वासा जरी नसलो तरी मला विक्षेप करू नका. मी कीर्तन की नाही फार, तुम्ही नाही त्या गोष्टीचा विचार करू शकत. मी 2 लाख रुपयाची नोकरी सोडून कीर्तन करून राहिलो. ते तुम्ही देणाऱ्या तुम्ही ते जे पाकिट देतात ना, 10-12 नोटा त्याच्यातल्या, त्याच्यासाठी नाही आहे कीर्तन. हे कीर्तन आमच्या उद्धाराकरता आहे. आणि असं वाटते की घरात बसल्यापेक्षा तो आमचा उद्धार तर आमचा होणारच आहे, पण ते करता करता थोडस आपल्याला जे काही कळलं असेल संतांच्या कृपेनं ते तुम्हाला द्यायचं आहे. हे परमार्थ म्हणजे काही असं मनोरंजन नाही आहे. आणि तुम्ही त्याच्यात गुंतून राहिले ना, तुम्ही किती सप्ते करा आणि किती हरिपाठ करा. मी आत्ता कीर्तन बंद करतो, मला फक्त हरिपाठ कशाला म्हणतात याचा अर्थ सांगा कोणतरी. आत्ता कीर्तन काहीच गरज नाही. फक्त मला तितकं जर तुम्ही सांगून दिलं तर मी म्हणतो तुम्हाला कीर्तनाची गरज नाही. सांगता का कोणी? आणि मग आपल्याला नाही कळत तर ज्याला कळते ना त्याच शांततेनं ऐकावं, शांततेनं ऐकावं. माझा मुद्दा फार महत्वाचा आहे. तुम्हाला हे कुठं मिळणार नाही, हे पुस्तकातलं नाही आहे. साधूच्या मस्तकातलं काही पुस्तकात थोडी छापून येत असते. हे मस्तकातलं आहे. पुस्तकातून जर नुसतं कळलं असतं, ते पाहते कोणीतरी बोललं तर यांनी दिलं माझ्याकडे पाहायचं सोडून तिकडं पाहणं सुरू करून दिलं. बरं, ते तुमच्या गावातलेच असतील आणि तुम्ही त्याला रोजच पाहता. मी नेहमी नशिबात आहे का तुमच्या? आणि खरंच त्याच्यापेक्षा मी पाहण्यासारखा नाही का? नाही, काही शब्द जरा अवघड जात असेल, पण ऐका, मी फार सोपं सांगतोय. इतकाही सोपा माझा पिंड नाही आहे. फार सोपं सांगतोय, तुमचा विचार करूनच सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत, अजून एक गोष्ट बोलतो तुम्हाला, अजून एक गोष्ट बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलं ना ते पहिलेच्या कोणाला जमलं नाही. वशिष्ठ आणि विश्वामित्र, अधिकार मोठा होता पण पटत नव्हतं. वशिष्ठ आणि विश्वामित्र पटत नव्हतं. मला असा एक वारकरी संत सांगा का ज्यांचं कोणासोबत पटत नाही. ज्या विसोबा खेचरानं झोळीतलं पीठ सांडून दिलं, त्या विसोबा खेचराला संत बनवणारे कोण आहे? ज्ञानोबा आहे. जो चांगदेव आपला अहंकार दाखवण्याकरता वाघावर बसून आलेला होता आणि जेव्हा कळलं की हा कोरा राहिला, त्या कोऱ्या राहिलेल्या चांगदेवाचा उद्धार करण्याकरता शब्द वापरणारे कोण आहेत? ज्ञानोबा आहे. किती मोठे पण सांगायचं ज्ञानोबा आहे. आणि हा कालखंड समाधी सोहळ्याचा आहे. समाधी सोहळ्याचा कालखंड आहे आणि ज्ञानोबारायांचा महिमा सगळ्यांनी स्वीकारला. तुम्ही तुकडोजी महाराजांची मूर्ती इथं बसवलेली आहे, ज्ञानोबारायांची मूर्ती इथं बसवलेली आहे. त्याच्या वर जे लिहून आहे ते वाचा. काय लिहिलेलं आहे? श्री ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची परंपरेने फळाशी आली ग्रामगीता. मला आनंद वाटला तुमच्या इथे येऊन की तुम्ही तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी थोडी उशिरा साजरी करून राहिले, पण ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा
त्यांच्याच जागेवर साजरा करून राहिले. मी तुमच्याकरता फार मोठं धन्यवाद देतो या गोष्टी. कारण की आम्ही कोणामुळे आहोत. हे भेद करणारे लोक जे असतात ना, हे हलक्या डोक्याचे असतात. मला एक जण भेटला होता आमच्या गावाकडे. मला म्हणाले, महाराज तुम्ही कीर्तन चांगलं करता. म्हटलं धन्यवाद. मला माहित होतं याला कीर्तन कळत नाही म्हणून, पण आता तोंडावर काय म्हणावं लागते. सौजन्य दाखवलं पाहिजे ना. सौजन्याची ऐशी तैशी करू नये. एक नाटक जरी असलं सौजन्याची ऐशी तैशी, पण आपण केलेलं बरं नाही. म्हणजे धन्यवाद दादा. पण म्हणे महाराज तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वगैरे चांगलं सांगता, रामायणे चांगलं सांगता, भागवती चांगलं सांगता, पण तुम्ही आता हे थोडस दूर करा आणि तुम्ही फक्त ग्रामगीता वाचा. म्हटलं माझ्याकडे 4 ग्रामगीता आहेत. मी वाचत नाही असं तू अर्थ करू नको. पण ग्रामगीता ज्यांच्या आशीर्वादानं झाली, ते जे ग्रामगीतेचे जे स्वतः रचनाकार आहेत, ते स्वतः म्हणतात का हे सगळं कोणाच्या कृपेनं झालं? माऊलीच्या. आणि तू मला काय म्हणतो? ते सोडून द्या. आणि हे आपल्या हिंदू धर्माचं दुर्दैव सांगू तुम्हाला, आम्हाला आमचा गट मोठा करण्याच्या नादामध्ये आम्ही हिंदू धर्माला कमजोर करून राहिलो. आम्ही हिंदू धर्माला कमजोर करून राहिलो. अरे वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलेला एक व्यक्ती, मी त्याच्यापाशी बसून होतो, त्यानं नाम जपाच्या माध्यमातून एक मोठं कार्य केलं. पण त्याच्यापाशी एक बाई आली आणि ती बाई म्हणू लागली, महाराज महाराज मला सुद्धा नामस्मरणाची आवड आहे, मी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करते. तो म्हणे ते करू नका, मी जे सांगतो त्याचा करा. असं त्यानं का सांगितलं? त्याला जप करणारे वाढवायचे नव्हते, त्याला त्याच्या गटाचा एक फॉलोअर वाढवायचा होता. आम्ही स्वतःची दुकानं मोठं करण्याच्या नादामध्ये धर्माला कमकुवत करून राहिलो. ही गोष्ट आमच्या लक्षात येत नाही. आमचे उत्सव त्याच्याकरता कमकुवत पडून राहिले. आज गणपती आणि दुर्गा देवीच्या रॅल्या पाहिल्यानंतर तर आम्हाला विचार पडतो की याच्यापेक्षा तमाशा काय वाईट आहे? काय वाईट आहे याच्यापेक्षा? आणि आमची हे लहान लहान पोरं जे धर्माच्या नावाखाली धर्माच्या उत्सवामध्ये धर्माच्या शोभायात्रामध्ये जातात, त्यांना ते चुकीचे गाणे आणि ते धिंगाणा पाहून त्यांना वाटतं की असंच केलं पाहिजे. हे काय शिकतील? कोणाला सोयर सुत काय? आमच्या एक जवळचा माणूस होता, त्याला म्हटलं अरे तुझं पोरग बेरात्री कुठेही जाते गाडीवर, ऍक्सिडेंट झाला, काही झाला, तो पडला, काय झालं? आपण देवधर्माच्या आड येत नाही म्हणे महाराज. मी म्हटलं तुझं पोरग तर मला एकाही सप्त्यात दिसत नाही, कोणता देवधर्म आहे? ज्ञानोबारायांनी आम्हाला काय दिलं सगळ्यात महत्वाचं माहित आहे? काय दिलं? ज्ञानोबारायांचा अवतार कशासाठी आहे? लोपले ज्ञान जगी ज्ञानोबारायांनी लोपलेलं ज्ञान आमच्या करता मोकळं केलं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. थोडस कठीण वाटेल तुम्हाला, पण कठीण नाही आहे. ज्ञानदेव शब्दाची व्याख्या जी आहे ना, ती 2 पद्धतीनं करता येते. 2 पद्धतीनं, एक षष्ठी समासानं आणि एक बहुरी समासानं. षष्ठी समासानं जर केलेली व्याख्या, ज्ञानदेव म्हणजे काय? ज्ञानेन दिव्यती इति ज्ञानदेवा. ज्यांच्यामुळं ज्ञान दिव्य झालं ते ज्ञानदेव, ही एक व्याख्या होते. पण ही कमकुवत आहे, ही कमकुवत आहे. दुसरी व्याख्या ऐका, ज्ञानेन दिव्यती इति ज्ञानदेवा. ज्ञान ज्यांच्यामुळं दिव्य झालं ते ज्ञानदेव आहे. आम्हाला काय कळतंय?
आम्हाला आमच्या संतांचं मोठेपण काय लक्षात आहे? आम्ही फक्त त्याच्यामध्येच गुंतलेलो आहोत. कोण? ज्ञानेश्वर महाराज यांनी रेडा बोलवला आणि भिंत चालवली. याच्या पलीकडे काय माहित आहे ज्ञानेश्वर महाराजांविषयी? आज मोठे मोठे कवी महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण आजपर्यंत त्यांना ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ लिहिता आला नाही. तुकडोजी महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी घेऊन मी पांडुरंगाच्या त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये बसलेलो होतो आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं कृपा केली आणि मला ग्रामगीता रचनेची प्रेरणा झाली. मला प्रेरणा झाली. माझा मुद्दा हा होता, सगळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी बनवले. विभाजित झालेला धर्म आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच अट आहे, ती अट म्हणजे प्रामाणिकता. एकच अट आहे, तुमच्या जीवनामध्ये कोणतं तरी व्यसन नसावं. शुद्ध तुमचं जर अंतःकरण असेल तर तुम्ही कोणी असाल. यारे 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 लहान जनाबाई कोण आहे? नामदेव महाराजाची दासी आहे. ज्ञानोबारायांचं मोठेपण तर लक्षात घ्या हो. एक दासी म्हणते जनी म्हणे ज्ञानदेवा. एका स्त्रीला इतका अधिकार आहे का वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना ती म्हणते ज्ञानोबा अभंग बोला, चाल बोला. कुठे आहे इतकं? कुठे आहे? आम्हाला दरवाजात येऊ दिल्या जात नव्हतं. तो काळ सुद्धा आमच्या पूर्वजांनी पाहिलेला आहे. तो काळ सुद्धा आमच्या पूर्वजांनी पाहिलेला आहे. हा सगळा खंडित झालेला समाज होता. कोणालाही संत बनता येत नव्हतं. कोणालाही बनता येत नव्हतं. आज 18 पगड जातीमध्ये संत आहेत. कोणताही समाज घ्या तुम्ही, कोणताही समाज घ्या. आणि मी गॅरंटीनं, खात्रीनं आणि जबाबदारीनं या व्यासपीठावरून बोलतो की महाराष्ट्रामध्ये जे खरंच संत झाले ना, त्याच्या मुळाशी ज्ञानेश्वर महाराज आहे. शोधा, कोणत्याही परंपरा शोधा, कोणत्याही संताची परंपरा तुम्ही शोधा. अडकुजी महाराजांच्या समोरची परंपरा तुम्ही बघा, ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरुवात सांगितलेली आहे. तुमच्या पुढे ते सांगणं म्हणजे नानी के आगे ननिहाल की बातें करणं आहे. तुम्हाला माहित आहे, त्याचा तुमचा अभ्यास आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळं करता. आम्हाला या संतांचे चरित्र थोडे तर माहित असावे, थोडे तर माहित असावे. मग कोणापासून माहित करून घ्यावे? त्या उंचीचा माणूस लागते, त्या उंचीचा माणूस लागते. चांगले शब्द कळण्याकरता कान चांगले लागतात हो. कान बिघडलेत आमचे. चांगले शब्द कळण्याकरता तुम्ही कितीही चांगलं बोलू लागले, कितीही चांगलं गाऊ लागले, ऐकणारा बहिरा असेल तर काय उपयोग आहे? एका बाईनं खूप चांगला शृंगार केला, खूप चांगला शृंगार केला, लिपस्टिक लावलं, फेअर अँड लवली लावली. मला सगळं मी काही लावतच नाही तर काय, जे काही असेल ते सगळं लावलं. आणि सगळं लावल्यानंतर एका आंधळ्या पुढे जाऊन म्हणू लागले मी कशी दिसते. काय सांगावं आंधळ्यानं? काय सांगावं आंधळ्यानं? ज्याला खाण्याचा संवाद नाही. एका बाईनं खूप सुंदर स्वयंपाक केला, खूप सुंदर स्वयंपाक केला, चांगले चांगले पदार्थ बनवले, 3 भाज्या, वरण, 2-3 गोड पदार्थ,
सगळं बनवलं आणि एक माणूस जेवायला बसला, त्यानं सगळं एकात केलं. भाजी एकात, वरण त्याच्यात, भातही त्याच्यात, पोळी त्याच्यात चुरली, जिलेबीची चुरा करून त्याच्यात टाकून दिला. आता असं जर कोणी केलं तर त्या बाईला काय वाटायचं? तर मी इतके पदार्थ केले, पण जेवणारा जर असा रस घेणारा नसेल तर काय उपयोग आहे? सुगरणबाईनं किती पदार्थ केले, संतांना किती चांगलं काम केलं, पण आम्ही त्यांनी केलेल्या कामाविषयी कृतज्ञता जर ठेवली नाही तर काय उपयोग आहे? ती कृतज्ञता ठेवली म्हणूनच तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात, ज्ञानियाचा गुरु राजा. त्यांना कळलं. ती कृतज्ञता ठेवली कोणी? ती कृतज्ञता ठेवली नाथ महाराजांनी. आणि नाथ महाराजांवर विशेष प्रेम होतं ज्ञानोबारायांचं. कारण की अजान वृक्षाची मुळी जेव्हा कंठाला लागली ना, ते जाऊन कोणाला सांगितलं? स्वप्नामध्ये नाथ महाराजांना. महाराज, मला याचा एक असा भाव सुचला. का सांगितलं? का त्यांनाच का सांगितलं? दुसरं कोणाला का नाही सांगितलं? कारण काय? त्याचं काहीतरी असं असेल ना कारण त्याचं. आणि कोणतेही संत माऊलींनी म्हटल्यानंतर ऐकलं असतं, पण त्यांनी फक्त नाथ महाराजांनाच का सांगितलं? शांती ब्रह्म आहे. आमच्या वेदना शांत करण्याचं सामर्थ्य कोणीतरी शांती ब्रह्मच करू शकतो. आणि त्या नाथ महाराजांना जेव्हा ज्ञानोबारायांनी हे सांगितलं असेल ना, नाथ महाराजांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. मला ज्ञानोबारायांनी सांगितलं. माझी एकच विनंती आहे, जीवनामध्ये इतकं चांगलं वागा, जीवनामध्ये इतकं चांगलं वागा, कोण्यातरी साधून तुमचा स्वीकार केला पाहिजे. सज्जनी आपुला मनितला. सज्जनी हे लोक मोठं म्हणतात, लोक चांगलं म्हणतात, याच्या काही भानगडीत पडू नका. हे जे मोठे म्हणतात ना, त्यांनाच ते मोठेपण सहन होत नाही, तेच एक दिवस घोडे लावतात. इंदोरीकरांचं पाहिलं ना 2-4 दिवसात, महाराष्ट्रानंच डोक्यावर घेतलं. आणि त्याच इंदोरीकरांना इतकं ट्रोल केल्या गेलं की तेच इंदोरीकर म्हणतात की मी कीर्तन सोडतो. कीर्तन कोणाला आवडले होते? ते लोकांनाच आवडलं ना. डोक्यावर कोणी घेतलं? आज तुडवतोय कोण? लोकांचा स्वभाव मोठा विचित्र आहे. लोकांना त्यांच्या चुकांवर पांघरून घालणारा साधू पाहिजे. नीट आहे का? लोकांना त्यांच्या चुकावर पांघरून घालणारा साधू पाहिजे. ते आमचे आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री सांगत होते, म्हणे मी नवीन कीर्तनकार होतो तेव्हा बसनं जावं लागायचं. गेलो एका गावामध्ये, चौकात उभं होतो आणि उभं असताना तिथून बैलगाडी घेऊन एक जण चालले होते पाटील. कीर्तनकार दिसता. हो. कुठं चालले? गावामध्ये कीर्तनाची तारीख आहे, कीर्तन घेतलं. बर. गाडी लवकर येणार नाही, बसा. बर. आणि मग त्यानं बोलायला सुरुवात केली. आता हे नवीन विचार आहे. आणि मग त्यांनी विचारलं, कीर्तन करता का? हा. आपल्याला काही पटत नाही कीर्तन वगैरे. तुला भारतरत्न दिला पाहिजे. तुला नाही पटत तू भारतरत्न दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं नाही. आपल्याला पटत नाही, आपण खाणारे पिणारे आहोत. आता यांना वाटलं बा आपण नवीन आलो, नवीन माणसं कुठं कशाला. चांगली गोष्ट आहे म्हणे पाटील. शास्त्रीजींनी काय म्हटलं? चांगली गोष्ट आहे पाटील. गावात गेले, हे कीर्तनाला गेले आणि कीर्तनाकरता उभे राहिले. कधीच कीर्तनात येणारा तो पाटील कीर्तनात आला. लोक कीर्तन कमी पाहत होते, हा कधीच येत नाही, हा कसा काय आला त्याच्याच कडं पाय. कीर्तनकारालाही वाटलं मी आलो, सगळे लोक त्याच्याचकडे लक्ष देतात. कोणीतरी विचारलं, म्हणे पाटील तुम्ही कसे काय आले? असे कीर्तनकार बोलवत जा, रोज येतो असे बोलवत जा. कशामुळं? यांनी म्हटलं होतं ना मी खात पित असतो, यांनी म्हटलं होतं चांगलं आहे म्हणून बोलवत जा. आम्हाला हे पाहिजे. आज तर दुर्दैव तुम्हाला सांगतो धर्मव्यवस्थेचं, आमची काही महाराज लोक ट्रिप काढतात ना,
त्यांना माहित असते का याच्यातले येणारे काही काही दारूच्या शिशा घेऊन आले तरी त्यांना घेऊन जातात. हे महाराज नाहीत, हे ट्रॅव्हलिंग एजंट आहे. मी टीका करतो असा अर्थ करू नका. आज आम्हाला निर्व्यसनी समाज निर्माण करायचा आहे आणि आमच्या त्याच ट्रिप मध्ये दारू पिऊन येणारे लोक येऊन राहिले. आम्हाला माहितही आहे की त्यांच्यापाशी दारूच्या शिशा आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना सोबत घेऊन चाललो. यानं संप्रदाय मोठा होईल का हो? तुम्ही प्रार्थनाही करून राहिले, तंबाखूही घोटून राहिले, तुकडोजी महाराज आशीर्वाद देत नाहीत, देणार नाही. काही त्याचा काही उपयोग नाही आहे. ज्ञानोबारायांनी तर याचं फार मोठं चिंतन केलेलं आहे. आमचं कर्म सत्कर्मामध्ये गेलं पाहिजे तर त्याचं फल चांगलं आहे. कृती फक्त सात्विक असून चालत नाही, कृतीच्या मागची वृत्ती सात्विक असली पाहिजे. आणि सात्विक वृत्ती सगळ्यांची व्हावी याच्या करता जीवन खर्च करणारे जर कोणी असेल तर ते ज्ञानोबाराय. तया सत्कर्मी विठ्ठला आमचा विचार करा, आमची कोणती कृती सत्कर्म बनते, कोणती कृती सत्कर्म. म्हणून फल नाही. गीतेच्या 17व्या अध्यायाच्या शेवटीच्या ओव्या बघा सगळ्या. ज्ञानोबारायांसारखा संत तुम्हाला थोडीशी ज्ञानेश्वरीची टेस्ट लागली ना नंतर कळेल. ज्ञानोबाराय म्हणतात वर काय होते हे पाहू नका, जयाचे अहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. अरे पृथ्वीवर चांगलं जगा, आम्हाला पृथ्वीवर कुठं चांगलं जगता येते. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे का माणसानं खूप प्रगती केली, माणसाने खूप प्रगती केली. कदाचित उद्या हेही अवस्था येईल की कोणत्याही वाहनाशिवाय माणूस एखादा मशीन तयार करेल आणि तो उडू शकेल. झाली ना प्रगती, ते पॅरेशूट वगैरे निघालेत ना आता, माणूस उडतो त्याच्यामुळं. माणसानं इतकी प्रगती केली, इतकी प्रगती केली, विदाऊट हातपाय हलवता तो माणूस सागरामध्ये पोहू सुद्धा शकेल. आज असे मशीन निघालेले आहेत, तुम्ही फक्त ती मशीन चालू करा आणि हातपाय हलवू नका, तुम्हाला ती बुडू देत नाही. पण त्यांचे शब्द होते, आदमी ने इतनी प्रगती की है कि वो आसमान में उड़ सकता है, आदमी ने इतनी प्रगति की है कि वो पानी में तैर सकता है, लेकिन आदमी इसमें विफल रहेगा, वो पृथ्वी पर अच्छे से बर्ताव नहीं करता. आम्हाला माणूस म्हणून वागता येत नाही, ही अडचण झालेली आहे. आज जागोजागी समाजामध्ये फिरत असताना याचे अनुभव येतात आणि त्याच्याच करता सगळ्या संतांनी प्रयत्न केला, त्याच्यासाठी प्रयत्न केला. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून कशासाठी प्रयत्न केला? त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देण्यात आली. काय केलं नेमकं त्यांनी, काय केलं? आम्ही याचा विचार करतो नाही. सप्ते चालू आहे, कीर्तन चालू आहे, वा 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 वा, महाराजांना काय धन काढलं. अरे काय धन काढलं, ते काय 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 ढोलपिटा होय का? याच्यामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. मला बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही जरा समाजानुसार नाही, स्वतःला विकणारा जो असतो ना तो कोण असतो याचा विचार तुम्हीच करा. मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे, मला या गोष्टीचे शब्द वापरायचे नाही आहे. उद्या लोक आम्हाला काही करायला लावतील. आताचीच गोष्ट आहे, एका व्यभिचारी महाराजासोबत एक जुने जाणते लोक जे होते त्यांना माहित होता हा बदमाश आहे, पण त्याच्यासोबत ते साथसंगत करायला गेले. काय होईल अशानं? कोणता समाज सुधरेल? सप्ते काय फक्त पंक्ता हाणण्या करता आहे का? ते आमचे वक्ते बाबा खूप सुंदर म्हणायचे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, म्हणे आम्ही चाल लावू म्हणतो, आम्ही वैकुंठवासी. तर ते म्हणायचे आमचे महाराज लोक म्हणे, आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्या गावयासी.
खायला मिळत नाही, आम्हाला खायला मिळत नाही. थोडासा विचार. आणि या संतांचे आमच्यावर काय उपकार आहे हे सगळ्या संतांना माहित आहे. तुकोबारायांचे शब्द आहेत. तुकोबाराय तर म्हणतात की या संतांचे आमच्यावर इतके उपकार आहे, इतके उपकार आहेत. किती उपकार आहेत? लाडकी कमी संताची हो, कमी संताची तुकोबाराय म्हणतात मी संतांची लाडकी लेक आहे. कोणतरी तुकोबारायांना विचारलं म्हणे का हो, तुम्ही तर माणूस आहे ना, तुम्ही माणूस आहे ना, लेक का म्हणून घेता? ए बाई समोर बसणाऱ्यानं तर माग काय असते, माग थोडस कुचका काचका दिला कोणाला लक्षात येत नाही, समोरचे उपजून पडतात ना. तुकोबाराय तुम्ही तर माणूस आहात ना, विषय आहे तुम्हाला, सगळं आहे, तुम्ही स्वतःला काय मुलगी म्हणून घेता? लाडकी लेक मी संताची. तुकोबाराय मानसशास्त्रीय किती विद्वान होते बघा. तुकोबारायांना माहित आहे बाप सगळ्यात जास्त प्रेम पोरावर करतो का मुलीवर करतो? म्हणून संतांची आम्ही पोरं नाही आहोत, संतांची आम्ही मुलगी आहोत. आणि मजवरी कृपा बहुतांची, कृपा करणारे संत असतात. आणि असे कृपा करणारे जे आहेत ते ज्ञानोबाराय आहेत. अशा ज्ञानोबारायांना कृपाळू म्हणून नाथ महाराज प्रणाम करतात. पहिल्याच्या
अशा ज्ञानोबारायांना प्रणाम करत असताना शांती ब्रह्मनाथ महाराजांनी 3 विशेषण वापरले. पहिलं कृपाळू, संत कृपाळू असतात. आपल्याला कृपा कशाला म्हणतात तेच कळत नाही. कशाला म्हणतात? मी एकदा बसमध्ये, जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा बसमध्ये कीर्तनाला चाललो होतो आणि कीर्तनाला जात असताना एक जण माझ्यापाशी बसला. मला म्हणे, महाराज दिसता. म्हणलं काही डाऊट नाही. म्हणे महाराज राजू, मी निघता काय झालं, तंबाखू सोबत आणला पण चुना नाही आणला. जर तुम्ही मला चुना लावसाल तर कृपा होईल. चुना लावणाऱ्याची कृपा होत असते, मला त्या दिवशी कळलं. चुना लावणाऱ्याची कृपा. मी तर थोडस चिडलो सगळ्यात पहिले त्याच्यावर. मी त्याला म्हटलं, लेका तुला थोडीशी लाज वाटत नाही? म्हणे महाराजाला तंबाखू मागत असते का? आम्ही तंबाखू सोडले पाहिजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करतो आणि तू महाराजाला तंबाखू मागतो. मीच थोडस ओशाळलो. म्हटलं त्याची चूक नाही, कोण्यातरी महाराजानं याले मागतला असन किंवा याले दिला असन, तेव्हा याची ताकद झाली का महाराजा मला तंबाखूचा चुना द्या. चुना लावणाऱ्याला, आमची व्यसन पूर्ण करणाऱ्याला आम्ही म्हणतो तो कृपाळू आहे. कृपा कशाला म्हणायची? नाथ महाराजांचीच एकनाथी भागवतामध्ये फार सुंदर होऊन आहे. कृपा हा शब्द जो आहे ना, तो खरा तर फक्त संतासाठी जन्माला आलेला आहे. देव कृपा करतो, पण कृपा करत असताना देव चांगलं वाईट पाहतो. भक्ता राखे दुर्जनाची, कृपा करत असताना चांगलं वाईट पाहतो. संत काय पाहतात? काय पाहतात संत? असे बरेच उदाहरण दिसतात. मी फक्त एक उदाहरण तुम्हाला देतो, वाल्या कोळ्याचं. नारदानं त्याच्यावर, पर हा काय पंढरपूरचा वारकरी होता, काळंदीला समाधी सोहळ्याला जात होता, काहीच्या गळ्यात माळ होती. कोण होता वाल्या कोळी? दरोडेखोर होता. आणि सहज यांना चोरी करण्याच्या हेतूने यांना अडवलं नारदाला. नारदानं काय केलं? शब्दांच्या माध्यमातून कृपा केली. त्याच्या लक्षात आलं आम्ही चुकीच्या गोष्टीसाठी आयुष्य झिजवलेलं आहे, हे आता करायचं नाही. सगळं सोडून दिलं आणि नारदानी जे म्हटलं ते त्यानं केलं. पाहिलं का संतांनी? संत कृपाळू आहे. नाथ महाराजांची ओवी आहे का? कृपेशे स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई. जेथ उपजे पायी, तोची साधू जाणावा. संत कृपाच करतात. आमच्यावरही कृपाच केलेली आहे ना. कोणी केली ही कृपा? हे बोळा, हे पुरा, तुम्ही फार अंडर एस्टिमेट करून राहिले बरं. यानं बाकी काही होणार नाही. तुमच्या गावाविषयी एक चुकीचा संदेश जाईल. मला पहिले माहित असतं तर मी रेकॉर्डिंग लावली नसती. ते युट्यूबला अपलोड होईल ना. आमचं काही जात नाही. आमच्यासाठी ते इसगाव तिसगाव भिकारीपू 40 गाव लोक बोलवायला तयार, आम्हीच जायला तयार नाही. त्याच्यामुळं गावाचं नाव तरी सांभाळा. चांगली सवय जर नाही सांभाळू शकत असेल, थोडं गावाचं नाव तरी सांभाळा. आणि मी काही पुढच्या वर्षीची काळजी करण्याकरता तुम्हाला चोपडण्यासाठी आलेलो नाही. चोपडू त्रिपाठी थोडी आहे मी. मला काही नाही, मला नाही पटलं तर मी पुढच्या वर्षी मग तारीखच देत नाही. ते ठरलेलं आहे आपलं. आपण काही याच्यासाठी नाही. तुम्हाला ज्या गोष्टीची कदर नसेल तर तिथं आम्ही काय चादर घेऊन येणार आहोत का? तुम्ही आदर देसाल तर तुमची कदर. विठ्ठल एक वेळा सांगितल्यावर कळलं पाहिजे. म्हणून मी तुम्ही पाहिल्याबरोबरच मला भीती वाटली. म्हटलं आज हेच दिसून राहिले सगळे, तेव्हा हे मागचे कोणीच नव्हते. थोडं शांत चित्ताने. किती वेळ
तुम्ही आपल्यामध्ये ही चंचलता आहे ना, म्हणून आपल्यावर कृपा होत नाही. हीच चंचलता आहे आपल्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी दगडावर कृपा केली, निर्जीव चालविली, दगडावर कृपा केली. जो एकदम निर्बुद्ध आहे त्या रेड्यावर कृपा केली, मेलेल्या माणसावर कृपा केली, जिवंतावर का नाही झाली? असे असतीलच ना. मग आपल्यावर कृपा होणार नाही, कीर्तन ऐकूनही कृपा होणार नाही. त्याच भिंत जी आहे, आजही तुम्ही विचार करा, त्या भिंतीनं ज्ञानोबारायांचं ऐकलं. ज्ञानोबारायांनी आज्ञा दिली, भिंती तू चाल. त्या भिंतीनं ज्ञानोबारायांचं ऐकलं तर तिचा फायदा झाला. 750 वर्ष झाले लोक त्या दगडाच्या पाया पडतात अजूनही. त्या रेड्यानं ज्ञानोबारायांचं ऐकलं, त्या रेड्याची समाधी आहे आळ्याला. तुम्ही जर संताचं नाही ऐकलं तर आपले लेकरं आपलं श्राद्ध करायला तयार नाहीत. संताचं ऐकलं तर फायदा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी संतांसाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांच्यावर संतांनी कृपा निश्चितच केली. कृपादान केले कृपादान केले संती, कल्पाचा अंत होतो पण ती कृपा संपत नाही. मी उदाहरण देऊन दिले. 750 वर्षापर्यंत दगडाच्या पाया लागतात हो लोक. बायको नवऱ्याच्या फक्त लग्न झालं तितकं 2-4 दिवस पाया लागते, नंतर लागतच नाही. दोघं नवरा बायको गोव्याला फिरायला गेले, गोव्याला ती येशू ख्रिस्त लटकलेले होते. ती बायको नवऱ्याला म्हणे, आपण चांगल्या ठिकाणी फिरायला आलो, गोव्याला आलो. हो, हे कोण आहे? हे येशू ख्रिस्त आहे. ती बायको त्याच्या पाया पडली, येशू ख्रिस्ताच्या. नवरोबा म्हणे, का ग तू याच्या पाया पडली, माझ्या तर फक्त लग्नात पडली होती, तेव्हापासून पडलीच नाही. माझ्या काऊन नाही पडली? आता यानं चुपचाप नाही राव का? ते बायको आहे ना. इंग्रजीमध्ये नवऱ्याला काय म्हणतात? हजबंड. हजबंड काय म्हणतात? ज्याचं हसणं झालं एकदम बंद त्याचं नाव हजबंड. लग्न झालं आणि एक लहान पोरगा होता, तो म्हणू लागला बाबा बाबा बाबा. हा नवरदेव घोड्यावर बसता बसता इतका का हसून राहिला? ते म्हणे याच्या हसण्याचा हे आखरीचा दिवस आहे, उद्यापासून याला रडणंच आहे. ती बायको म्हणू लागली, का हो चुपचाप बसा ना, फिरायला आलो होतो. अगं म्हणे माझ्या कानी पाया पडत. ते म्हणे तू याच्यासारखा लटकशील तर पडतो. मला माहिती आहे असं तुम्हाला पाहिजे म्हणून, आणि असं मी रात्रभरही सांगू शकतो. मी काही जोकर थोडी आहे. ज्यांच्या विनोदामध्ये विवेक असतो ना तो साधू असतो. ज्यांच्या विनोदामध्ये सुद्धा विवेक असतो तो साधू असतो. आम्ही दगडांच्या पाया पडतो, आम्ही रेड्याच्या पाया पडतो. का पडतो? किती वर्ष झाली पडतोय ना, कारण त्यांनी कृपादान केलं, आमच्यावरही कृपादान केलं. आम्ही आज हे जे बोलू शकतो या गावागावामध्ये, महाराज बाळूभाऊ, माझा आता हा अनुभव आहे. कावडे महाराज, मला वाटलं महाराष्ट्रात लोक ओळखतात आपल्याला. ठीक आहे, कुठेही गेलं तर कोणी दिसलं तर अरे अरे महाराज महाराज या या, सेल्फी घेऊ द्या, सेल्फी घेऊ द्या, सेल्फी घेऊ द्या. आम्हालाही बरं वाटते का, हिरोपेक्षा लोक महाराज लोकांसोबत सेल्फ्या घेतात. आता मला कंटाळ यायला सुरुवात झाली त्याची वाली, कारण की कीर्तन झाल्यानंतर जायची घाई असते, लोक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. पण मी नाही म्हणत नाही, मी नाही म्हणत नाही. हे चुकीच्या लोकांसोबत फोटो काढून मोठे तरी होणार नाही.
आमच्या संताचा एखादा शब्द याच्या कानामध्ये जर तितकाच राहिला तर याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल तरी घडेल. आणि बदल घडतो हे निश्चित आहे, निश्चित घडतो. रामकृष्ण महाराज माझा ड्रायव्हर आहे, गोपाल पाटील नावाचा. मी चुकीच्या पोराला आणत नाही कधी, खाणारा पिणारा. मी स्वतः गाडी चालवत जातो पण मी त्याला नेत नाही. तर मला माहित नव्हतं हा खर्रा खात होता. माझ्या पुढं कधीच नाही खाल्ला, पण खात होता. नंतर मग तो दुसऱ्यासोबत जात नाही. त्याला किती पैसे द्या, काही म्हणा. तो म्हणते नाही मी जाणार नाही, तुमचं असेल तर सांगा महाराज. म्हटलं गोपाल भाऊ मला एक शंका आहे, माझ्यासोबत काय यावं वाटते तुम्हाला? म्हणे महाराज खोटं नाही सांगत, माझी आई माळकरी आहे, पोरांसोबत राहू मला चुकीची सवय लागली होती, मी खर्रा खात होतो. तुमच्यासोबत बऱ्याच कीर्तनाला आलो, तुमचे कीर्तन ऐकले, तुमच्यासोबत जो मान सन्मान भेटला त्याच्यामुळं माझ्या मनात लाज निर्माण झाली. आज महाराजासोबत लोक आमचे पाय धुतात, उद्या जर मी याच्यातल्या एखाद्या माणसाला खर्रा खाताना जर दिसलो तर तो मला काय म्हणत. तेवढ्या लाजीमुळं मी तेव्हापासून खर्रा खाणं बंद केलं. मी त्याला म्हटलं नाही सोड म्हणून, मला माहितीही नव्हतं त्यानं खाल्लं म्हणून. पण तो त्या संत विचारांच्या सानिध्यात राहिला, त्याला कोणाला आग्रह करावा लागला नाही. त्यांना आपोआप स्वतःच्या मनानं आणि स्वतःच्या अंतकरणामध्ये प्रेरणा होऊन जे त्याग केला जातो ना तो त्याग टिकतो. बळजबरीनं केलेला त्याग टिकत नाही. आणि हे कशामुळे होते? ज्ञानोबारायांमुळे. आम्हाला जर ज्ञानोबाराय तुकोबाराय आमच्या जीवनामधून काढून टाकले, कोणी राष्ट्रसंताच्या विचाराचा पाईक असेल, राष्ट्रसंत तर त्याच्या जीवनामधून काढून टाकले, आपण कोण आहोत? उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्या कॉरिडॉर मध्ये फिरत असताना कोणीतरी आवाज दिला, विशाल महाराज थांबा, विशाल महाराज थांबा, विशाल महाराज थांबा. मी म्हटलं इथं कोण आलं? उज्जैन मध्ये कोण आलं? इथे मागं पाहिलं 20-25 लोक धावत आले, महाराज 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 थांबा. आणि लगेच फोटो काढायला सुरुवात केली. महाराज फोटो घेऊ द्या, फोटो घेऊ द्या. अरे म्हटलं पण तुम्ही नेमके आहेत कोण? म्हणे आम्ही बुलढाणा जिल्ह्यात राहतो. तुम्ही आमच्या गावाला कीर्तनाला आले होते, आम्ही तुमचं कीर्तन तेव्हा तुमच्या सोबत बोलता आलं नाही, आता सहज तुम्ही दिसले तर लक्षात आलं. कुठं बुलढाणा, कुठं उज्जैन, कुठं माझं गाव. मला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आदर जो होता ना, तो माझा व्यक्तिमत्वाचा आदर नाही आहे, तो ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या कृपेचा आदर आहे. कोणावर कृपा नाही केली. आमचे ते शास्त्री बाबांनी आळंदीच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं, भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री म्हणे, एखादा मुलगा जर आळंदीला ज्ञानोबारायापाशी शिकायला गेल्यानंतर फक्त 1 वर्षभर राहिला, काहीच नाही शिकला, फक्त चांगलं धोतर घालता आलं, आणि चांगलं धोतर घालून टापटीप होऊन जेव्हा तो गावामध्ये वापस जातो ना, सगळं गाव त्याच्या ज्ञानोबाराय म्हणून पाया पडतात. ही ज्ञानेश्वर महाराजांची ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. संत महात्म्यांपाशीच आपल्या अंतकरणाला एक जिव्हाळा, आपुलकी, विश्रांती देण्याचं सामर्थ्य आहे. हे मी म्हणत नाही, तुकोबारायांचे सुद्धा शब्द आहेत. विश्रांतीचा ठाव पायी संताची आभा. ते कृपाळू आहे, उदार आहे. आणि उदारता शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? संत काय देतात, काय देतात, काय देतात. कोणताही व्यक्ती असेल, सध्या राजकारणाचं वारं आहे. आज राजकारणाचा निकाल होता ना बिहारचा, बिहारमध्ये बहार झाली. मोदीजी आणि नितीश त्यांची बहार झाली. आता हे राजकारणाचं वारं आहे म्हणून थोडस आता नगर परिषद वगैरेचे इलेक्शन आहेत. राजकारणामध्ये कोणताही नेता असो, तो कार्यकर्त्याला कार्यकर्ताच ठेवते, नेता नाही बनू देत, बनू नाही देत. तुम्ही बघा, आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जा, तो व्यक्ती ज्याला तुम्ही मोठं मानता तो तुम्हाला त्याच्या इतकं मोठं होऊ देत नाही. पण आमच्या संतांचं सामर्थ्य असं आहे, आपणासारखे करतात का. याच्यापेक्षा कोणती मोठी उदाहरण, कोणती मोठी उदाहरण आहे. ज्यांनी द्वेष केला ना
त्यांना सुद्धा संत बनवलेला ज्ञानेश्वर महाराज आहे. मी विसोबा खेचरांचं तुम्हाला सांगितलं. रामेश्वर शास्त्री ज्यांनी अभंग बुडवले होते, त्याच रामेश्वर शास्त्रीला जगद्गुरु तुकोबारायांनी संत बनवलं. आज आम्ही जी आरती तुकोबारायाची म्हणतो ती रामेश्वर शास्त्रीची आहे. ज्यांनी गाथा बुडवला त्याच्याच शब्दाचा आश्रय घेऊन तुकोबारायाची आठवण केली जाते. तुकोबारायांची उदारता आहे उदारता. या उदारतेचा विचार करणंही अवघड आहे. लोकांपाशी पैसे खूप आहेत पण उदार नाही. काही काही श्रीमंत माणसं तर पोळ्या कोण किती खाल्ल्या हे मोजतेत. ही खरी गोष्ट आहे. कोणी एखादा नवाडा माणूस त्यांना दिसला, हे कोण आहे, हे कोण आहे, हे कोण आहे, अरे खाऊ देणं लेका मसन जोग्या, इतके तुझ्यापाशी पैसे आहे. काय ज्ञानोबरायांचे शब्द आहेत बघा ना. जेथ जेथ संपत्ती आणि दया, वसती आलिया एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती ही आली पण दया नाही, द्याव वाटत नाही. त्याला थोडस गेलो का त्याला असं वाटते काय माझे पूर्ण इस्टेट गेली की काय. ज्ञानोबारायांनी काय दिलं आपल्याला, तुकोबारायांनी काय दिलं आपल्याला, काय दिलं. संत सज्जनी मांडिले ते नाही आहे त्याच. विठ्ठला विठ्ठला. संतांनी दुकान मांडलाय, घातला दुकान देती संत उदार उदार, भरले अनंत भांडार. काय देत नाहीत संत, सगळं देतात. अहो फक्त पुरणपोळी खायला आलेला गावबा होता, त्याला नाथ महाराजांनी इतकी कृपा केली की उरलेलं जे भावार्थ रामायण होतं त्या पुरणपोळी खायला आलेल्या गावबानं तयार केलं. आणि आमच्यापाशी पुरण येते तरी आम्ही खात नाही. विठ्ठला विठ्ठला. त्याला खायला भेटत नव्हतं, तो संतापाशी पुरणपोळी जाऊ खायला भेटली पाहिजे याच्यासाठी त्याच्या आईनं नेऊन ठेवलं. काहीच येत नव्हतं त्याला. नाथ महाराज गेले आणि उत्तरकांड, लंका कांडातला काही भाग आणि उत्तरकांड हे शिल्लक होतं. कोणी करायचं पूर्ण, त्याला सांगितलं गावबा पूर्ण करेल. जसंच्या तसं, जसंच्या तसं. संत कोणावर कृपा करत नाही. वाल्याचं उदाहरण सांगितलं. उदारता आहे संतांच्या अंतःकरणामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं कृपाळू उदार माझा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आज माझे पण लोक पावत चालले. आज आम्हाला मायबाप माझे वाटतात. मुलं मुली मायबापाचा विचार सोडून देतात आणि त्यांच्या मनाला जसं पटेल तसं वागतात. कोणाही सोबत पळून जाऊन लग्न करतात. आमच्या गावामध्ये एका वारकरी कीर्तनकाराच्या मुलाची सोयरीक आम्ही करून दिली होती. आणि ज्या पोरी सोबत लग्न ठरलं होतं, लग्न झालं आणि ती पोरगी 15 ते 20 दिवसामध्ये दुसऱ्या सोबत पळून गेली. एक मुस्लिमाचं प्रकरण झालं होतं. आमच्या गावातली एक मुलगी हिंदी समाजाची होती. एका मुस्लिमानं पळून नेलं. तिची आई रडत रडत आली. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ठाणेदार साहेबाला म्हटलं, हो साहेब, तिची आई आहे, 3 पोरी आहेत, तिला बापानं सोडून दिलेला आहे. त्या आईनं मोलमजुरी करून त्या पोरीला जगवलं. या लेकांनी फसवलं आणि फसवून आणलेलं आहे. म्हणे महाराज, पोरगी जी आहे ना ती बालिका आहे. म्हटलं तुम्हाला माहित आहे हे लोक काय करतात? जे लोक धर्मवेळे असतात ना ते लोक काय करतील याचा नेम नाही. आजच एक डॉक्टर आहे, डॉक्टर शाहीन म्हणून तिचं नाव होतं, जम्मू काश्मीर मधली. तिनं सांगितलं 2 वर्षापासून आम्ही 7 डॉक्टर लोक मिळून
भारतामध्ये दहशतवादी हल्ले झाले पाहिजे याच्याकरता प्रयत्न करून राहिलो. आपल्या धर्माच्या उदारतेची थोडासा विचार करा. आज आमच्या वैदिक परंपरेनं आम्हाला शिकवलं, सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया. आणि असे बरेच धर्म आहेत जे शिकवतात फक्त आमचा देव देव आहे, तुमचा देव आम्ही मानत नाही, बाकी सगळे चुकीचे आहेत. आज आमच्या मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर घोषणा दिल्या जातात, विश्व का कल्याण हो. दुसरीकडे या घोषणा ऐकायला मिळत नाहीत. आमची शिकवणूक आहे, कारण की आम्हाला शिकवणारे जे होते ना ते ज्ञानोबाराय आहेत, आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात हे विश्वाची माझी दोन. सगळे आमचे आहे. उदारता आहे, आपले पण आहे, माझे पण आहे. कुठं राहिला माझे पण. संत माझे वाटतात, बाप आई माझे वाटतात, देश माझा वाटतो. ज्या देशामध्ये आम्ही राहून राहिलो त्याच देशामध्ये, ज्याला आम्ही भारत माता म्हणतो, त्या भारत मातेला त्रास झाला पाहिजे याच्याकरता त्याच देशामध्ये राहून जर तुम्ही MBBS सारखं शिक्षण घेतल्यानंतरही दहशतवादी कृत्य करण्याचा विचार करत असाल तर तुमचं शिक्षण काय कामाचं आहे. आम्हाला देश आमचा वाटत नाही. सगळीकडे सध्या स्वार्थाचा बाजार आहे. सगळीकडे त्यांना त्यांचे पोट भरायचे आहे. आता नगरपंचायतचे इलेक्शन आहे, नगर परिषदेच्या, जे आत्ताच वेगवेगळे झाले होते ना, बऱ्याच ठिकाणी एकत्र आले. आत्ताच झाले होते, कोर्टात भांडण केले त्यानं, काका पुतण्या कोर्टात भांडण केले. आणि आता म्हणतात की नाही आम्ही कोल्हापूरला एकत्रित येऊ, आम्ही पुण्याला एकत्रित येऊ. अरे एकत्रित यायचं होतं तर अलग का झाले. तिथं देशाचं घेणं देणं नाही, तिथं तत्वाचं घेणं देणं नाही, तिथं फक्त स्वतःच पोट भरण्याचं करायचं आहे. आणि त्या काळामध्ये संत सगळ्यांना माझं म्हणतात, नाथ बाबा. आणि ज्ञानोबारायांना तर सगळ्यांनीच माझं म्हणतात, सगळ्यांनीच. ज्ञानाबाई माझी, शेवटच्या चरणात आपलं वर्णन आहेच. ज्ञानराज माझी, ज्ञानाचा सागर सखा. आणि सगळ्यात सुंदर प्रमाणात आपल्याला माहितच आहे, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा. ते ज्ञानेश्वर महाराज माझे वाटले पाहिजे. आणि असे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत, नाथ बाबा म्हणतात तया नमस्कार वारंवार. म्हणून पहिलेही नमस्कार केला आणि शेवटी सुद्धा नमस्कार केला. ज्ञानबाई माझे अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, उपक्रम आणि उपसंहार. उपक्रमामध्ये प्रणाम केला, तया नमस्कार वारंवार, आणि उपसंहारामध्ये सुद्धा नमस्कार केला, एका जनार्दनी पाय वंदित. आणि या ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य 2 चरणामध्ये सांगितलं. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, कृपा करत असताना, उदारता दाखवत असताना, आपुलकी जिवाळा दाखवत असताना यांनी भेद केला नाही. न पाहे याती भक्त करुणा कर ज्ञानाबाई. इथं टोला कोणाला मारला माहित आहे? वेदाला. वेदाला टोला आहे, कारण की वेदानं सगळ्याला अधिकार दिला. मोठ्या माणसाचे टोळे करण्याकरताही मोठी ताकद लागते. आम्हाला साधं साधं कळत नाही, ते टोले कुठून कळत. तुम्ही किती टोले बिल्डिंगा जरी बांधल्या ना, संतांच्या शब्दातलं व्यंग चापट कळली पाहिजे, ही चापट लागली पाहिजे. आम्हाला लागत नाही. ते आमची आजी म्हणायची, कोडग्या कोडग्या लाज नाही काळचा कोडगा.
ते कुत्र जे असते ना, ते कुत्र ते समोर घरात हाकललं तरी येते, त्याला ते काही फेकून मारा, ते थोडा वेळ लपते ना, अजून तोंड बाहेर काढते. आपल्याला इतके संसाराचे टोले बसून राहिले, पण आम्ही तोंड बाहेर काढतोच. कोडग्या लाज नाही. कुठे लाज आहे आम्हाला? आणि संसारामध्ये ज्याच्यावर प्रेम केलं जाते ना, आपुलकी कमी राहिले, स्वार्थच जास्त. फक्त एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. झालं, आपला वेळही संपलेला आहे. एकच उदाहरण सांगतो आणि चांगलं आहे, तुम्हाला आवडेल असं आहे. जरी विनोदाचं असलं तरी त्याच्यातला भाव लक्षात घे जा. दोघं बुडाबुडी हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेलमध्ये बुडाबुडी म्हणजे लग्न झालेले होते, नवरा बायको. अरे कलियुगाचा काळ आहे, कोणाचा काही नेम नाही, सगळं सांगावं लागते बुवा. आमच्याकडल्या 70 वर्षाच्या एका कीर्तनकाराचं सेक्स चॅट प्रकरण बाहेर आलं. काही कोणाचा नेम नाही राहिला. काय कलियुगानं विचित्र कार्यक्रम चालू केलेला आहे, तर कोणाचं काही खरं नाही राहिलं. मला तर नवल वाटते का काय ऐकावं, काय काय ऐकायला भेटेल. कलियुगाच्या 5300 काही वर्षातच इतकं ऐकायला येऊन राहिलं. जर कीर्तनकार असे करतात तर सामान्य लोकांची काय परिस्थिती असं. म्हणून गाथा ज्ञानेश्वरीवर विचार ठेवा. कोणीतरी कीर्तनकार चांगला बोलला म्हणून लगेच त्याच्या मागं लागू नका. कोणी तुम्हाला असं सांगत नाही. सगळ्याला वाटते का आमचे फोटो याच्या घरात लागावे. ज्याचे फोटो स्वतःच्या घरात लावायचे लायकीचे नसतात ते म्हणतात आमचे फोटो दुसऱ्याच्या घरी लावा. अशाच्या मागं लागू नका. गेले दोघ जण जेवायला, ऑर्डर दिली, जेवण आलं, सगळं झालं. पहिले तो वेटर पाहतच होता. त्यानं काय केलं, त्या बुड्यानं त्या म्हातारीला पहिले जीव घातला, म्हाताऱ्यानं, आणि मग तो जेवला. वेटर आला तिथं. वेटर म्हणाला, बाबा, आजोबा, आजी, तुमच्यासारखं जोडपं मी पाहिलं नाही. अरे इथं खूप जण येतात, तरुण लोक येतात, भांडणं करतात, तू असंच करते, तू तसंच करते, तू तसंच करते. तुम्हाला मानलं पाहिजे आबाजी, तुम्ही बायकोला पहिले जीव घातलं, आजही तुम्ही आजीवर इतकं प्रेम करता. मी गरीब माणूस आहे म्हणून सांगा, नाही तर तुमचं बिल मी घेतलं नसतं. पण मानलं. अरे म्हणे बाबू असं काही नाही आहे. म्हणे काय तसं काही नाही. ते म्हणे तुला गैरसमज झाला. म्हणे कशाचा गैरसमज? अरे असं झालंच नाही. काय झालं, आमच्या दोघांची दातं पडले. घरून जेवायला तर निघालो, हिनं तिची ती दाताची फणी सोबत घेतली, मी काही आणली नाही. तिच्या तोंडातच होती, तिच्या तोंडातच होती. म्हणून तिला म्हटलं पहिले तू जेवून घे. नंतर तिनं ती फणी काढली, ती धुतली, नंतर मी तोंडात घातली, नंतर मी जेवलो. प्रेम होतं का ऍडजस्टमेंट होती? काय होतं? तुम्हाला काय दिसते याला महत्व नाही, वृत्ती काय आहे. एक वाक्य बोलतो थांबतो. आमची कृती जी आहे ना, ती कृती वृत्तीला शुद्ध करणारी असली पाहिजे. आणि याच्याकरता ज्ञानोबा यांनी प्रयत्न केला. तोच धागा पकडून त्याच्याच करता प्रयत्न करणारे जे कोण होते ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. आणि म्हणून यांना आई म्हटलं. ज्ञानोबा यांना सगळ्यांनी आई का म्हटलं? काही काही आई, आपली लौकिक आई जी आहे ना, ती एक वेळा जन्म देते, पण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून ती सोडवू शकत नाही. ज्ञानोबाराय अशी आई आहे, भलतिया भावे शरण जाता भेटी, काढत अशी त्रुटी जन्मव्याधी. या जन्मव्याधीच्या फेऱ्यातून दूर करणारी ज्ञानोबा माऊली आहे. विठोबा आपल्या या आंबडी बेगडे या गावामध्ये 57 वर्षाच्या या सप्त्यामध्ये ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उत्सव या निमित्तानं आपण हे काम करत आहे.
आणि चांगल्या पद्धतीनं करताय, पण थोडंसे शिस्तबद्ध आणि काही चांगले ज्यांना सांप्रदायिक चौकट कळते त्या चौकटीमध्ये बघा, काही गोष्टींना थोडं कुंपणाची गरज असते. आजची पिढी जी आहे ना ती स्वैराचारी बनत चालली. स्वातंत्र्य वाईट नाही आहे, स्वैराचारी वृत्ती वाईट आहे. आणि जे कुंपणामध्ये राहतात ते सुरक्षित राहतात. जे लहान आहे पण आम्ही मोठे आहोत त्याच्यामुळे आम्हाला काही कोणी बंधनात ठेवू नका असे म्हणणारे जे असतात ना, जे लहान छोटं झाड असते ना त्याला कुंपण करावं लागते, त्याच्यामुळं ते झाड मोठं होत असते. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर साधू संतांनी जी एक चौकट, एक कुंपण बांधून दिलेलं आहे त्या कुंपणामध्ये तुम्हाला राहावं लागेल. नाही राहिलं कोणाचं काही बिघडत नाही. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या जीवनाचा चांगला विचार केला नाही, विशाल महाराज बडेचा काय फरक पडणार? आम्ही ब्रह्मचारी लोक काय, आम्हाला काय जमा करायचं आणि कोणाच्या लेकरा बाळाची काळजी घ्यायची आहे? प्रवास फक्त एकाच गोष्टी करताय. कोणी असेल, माझ्यापेक्षा मोठा असेल, माझा मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान असेल, माझा लहान भाऊ आहे, माझ्यापेक्षा मोठी असेल, माझी मोठी बहीण आहे, माझ्यापेक्षा लहान असेल, माझी लहान बहीण आहे, माझ्यापेक्षा मोठा ज्येष्ठ असेल, माझ्या वडिलाच्या जागेवर आहे, माझ्यापेक्षा मोठा ज्येष्ठ असेल, माझ्या आईच्या जागेवर आहे. जर आमचे ज्ञानोबा आहे हे विश्वची माझे घर म्हणतात, तर तुमच्याविषयी आपलेपणा, जिव्हाळा, आपुलकी ही जर आमच्या अंतःकरणात नसेल तर काय उपयोग आहे? परमार्थ मनोरंजनासाठी नसतो, इतकी गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, निश्चित लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मनोरंजनाची सवय जर लागली, तुमचं कल्याण कोणीच करू शकत नाही. देव जरी तुम्हाला इथं आणून ठेवला, सध्या हिंदू धर्माचं दुर्दैव आहे, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाचा इव्हेंट जो करतोय ना तो केवळ मनोरंजनासाठी करतो. 50 पोरं इथं बसून होते, त्याच्यातले फक्त 2 पोरं राहिले. कशाचं लक्षण आहे? कशाचं लक्षण आहे? कोणीतरी असं 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 करून तुमच्या पुढे नाचलं असतं, तुम्हाला छान वाटलं असतं. कोणीतरी वाकडे तिकडे तोंड करून तुम्हाला हसवलं असतं, तुम्हाला छान वाटलं असतं. अरे टीव्हीवर तेच आहे, चला हवाई उद्यामध्ये ते आहे, कपिल शर्माच्या शो मध्ये तेच आहे. इथं कीर्तनकाराला बिग बॉस मध्ये जावं वाटते, तर आता काय करावं? काय करायचं? काय प्रसिद्ध होण्यासाठी अजून काय करायचं आम्ही? तिथे काय खाल्लं पिल्लं जाते, काय केलं जाते याची आम्हाला सोय सुतक नाही, काही नाही. तुम्ही पैसे खर्च करायला तयार आहे, पण पैसे खर्च करून संतांच्या विचारानं फक्त प्रभावित करणारे नाही, प्रकाशित करणारे भेटले तर उद्धार आहे. प्रभाव काही काळापुरता टिकणारा असतो, तो प्रभाव नंतर टिकत नाही. संतांची कृपादृष्टी फार महत्वाची आहे, आणि संत कोणावरही कृपादृष्टी करत नाही, इतकं नक्की लक्षात ठेवा. परी पाहे बीज. मी वय जरी माझं कमी असेल, 40-41 वर्षाचं वय असेल, पण या 41 वर्षाच्या वयामध्ये अनुभव खूप घेतलेले आहेत. मोठ्या मोठ्या संतांनी प्रामाणिकता कायम ठेवली, प्रसन्नता कायम ठेवली, पवित्रता कायम ठेवली. महाराज आताच यवतमाळला कथा झाली मोरारी बापूंची, मला तर वाटते माझ्यासाठी आले होते. पैसे दरडाचे वापरले पण आले माझ्यासाठी असते. ही माळ त्यांनी मला दिली, त्यांच्या पाठची माळ मला त्यांनी दिली. काही नाही, मी ओळखत नाही, मी त्यांचं ऐकतो बऱ्याच वर्षापासून. माझ्या दृष्टीनं पारमार्थिक दृष्टीनं आदर्श पुरुष आहेत. 67 वर्ष झाले, स्वतःच्या कथेची जी लेवल आहे ना ती लेवल बिघडू दिली नाही. दुबईचा राजा डोक्यावर रामचरित मानस घेऊन फिरतो आणि जय सियाराम जोऱ्यानं म्हणतो, हे फक्त मोरारी बापू करू शकले. आणि त्या व्यक्तीनं माळ दिली, बोलवलं व्यासपीठावर. आमच्यासोबत रंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला याच्यामध्ये नाचले ते 82 वर्षाच्या वयामध्ये. आणि त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आले होते. बघा साधूची कृपादृष्टी, देवेंद्र फडणवीस आले, त्याच्यामुळे आम्हाला समोर येऊ दिलं नाही कोणी. Z+ सिक्युरिटी, त्याच्यामुळे आम्हाला समोर, रोज आम्हाला समोर जागा होती. त्या दिवशी कोणाला येऊ दिलं नाही.
तर त्यांनी देवेंद्र फडणवीस गेल्याबरोबर, गेले म्हणजे फक्त व्यासपीठावरून पाय खाली टाकला, लगेच माझ्याकडे हात केला आणि असं असं केलं, समोर बसवायला लागलं. मोठा कोणीतरी राजकारणी आला होता, त्याच्यावर लक्ष नव्हतं, त्याला राजगादीचा मान दिला, पण प्रेम कोणावर केलं? संत विचारावर प्रेम करणाऱ्याला हात करून बोलावलं, यहाँ पे आके बैठो, सगळ्यात समोर. हे कमावता आलं पाहिजे. म्हणून लोक किती बोलतात आणि लोक किती, मी तुम्हाला इंदोरीकरांचं उदाहरण दिलं ना, ज्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं होतं त्याच महाराष्ट्रातल्या लोकाला कंटाळले ते आता शेवटी म्हणून राहिले की मी आता कीर्तन बंद करतो. लोकांना तितकी हे नसते. आम्हाला संतांनी आमचा स्वीकार केला पाहिजे. तुमच्या सगळ्यांना एकच प्रार्थना आहे, ज्ञानोबारायांकडे प्रार्थना करा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे प्रार्थना करा, बाबा आमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवा. आणि याच्याकरताच तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही उदार आहात, तुम्ही आम्हाला आपलं समजणारे आहात, माझा म्हणणारे आहात. आम्ही फक्त एकच करू शकतो, तया नमस्कार. सगळ्यांनी एकदा हात वर करा. केलेत का? फक्त 2 मिनिट ज्ञानोबारायांचं थोडस भजन करायचं आहे आणि सेवेला विराम द्यायचा आहे. माझा कोणाचा परिचय नाही. आपण जी सगळी मंडळी आहे इथे, तुमची यादी दिसली, सगळ्यांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे. तुम्ही संत सेवा करता आणि संत सेवेचं जे फळ आहे, संत सेवेचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. तन धनाने सहकार्य करणारी जी सगळी मंडळी आहे, त्या सगळ्यांना खूप खूप साधूच्या अंतःकरणातून साधुवाद देतो. मला जे द्यायचं होतं ते मी 2 घंट्यात तुम्हाला जे द्यायचं आहे ते दिलं. आता फक्त इतकंच देऊ शकतो, तुमच्या कुळामध्ये ही भगवंताची भक्ती वाढावी म्हणून साधू म्हणून साधुवाद देतो. वंशे भवतु हरिभक्ती. तुमच्या कुळामध्ये हरिभक्ती वाढावी, दुसरं काही नाही. या सगळ्या महाराज मंडळींनी कीर्तनाकरता साथ दिली. ज्यांच्या वाणीतून आपण भागवत कथा श्रवण करता तेही महाराज आलेले आहेत. त्यांच्याही विषयी फार फार आदर. कोणीही वारकरी संप्रदायाचा कथाकार कीर्तनकार कोणी लहान मोठं नसते, कोणी लहान मोठं नाही. प्रसिद्धी कोणाची होते कोणाची होत नाही, सगळे एका दर्जाचे आहे. माझ्याकरता सगळे वंदनीय, आदरणीय, पूजनीय आहे. त्यांना सुद्धा प्रणाम करतो. व्यासगादीवरून वादक आहेत, तुम्ही सगळी मंडळी आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांब बाबा 2च मिनिटं लावा. त्यालाही वाटते आमचे काहीतरी नाव घ्यावं ना, त्यालाही भोकावं वाटते. आणि कीर्तनावर कुत्रे भुकतच असतात. आमचे विनोद करायलाच तर वेळ लागतो, कीर्तन करायला किती वेळ लागेल. ते आमचे शास्त्री महाराजांचं कीर्तन होतं इंदोरीकरांकडं. ते म्हणाले की आमच्या विनोदानं अवघड आहे म्हणे. हे विनोद करतात तर यांच्यावर केस लागते, आम्ही विनोद करतात तर लोकांची केसही ताट नाहीत होत. पण ज्ञानाची किंमत वेगळी असते.
आणि ते आपलं उद्धार करणार आहे, ते पवित्र करणार आहे. बशीर भद्र यांच्या काही शब्द आहेत त्याच्यामध्ये विराम देतो. तुम्हाला काही कीर्तनातले भाव पुन्हा ऐकायचे असतील तर कीर्तन युट्यूबला अपलोड होईल. विशाल महाराज बडे या नावानं सर्च केलं तर चॅनल आहे. इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर सुद्धा चांगले चांगले सूत्र जे असते घरी गेल्यानंतर एडिटिंग वगैरे होऊन ते टाकले जातात. याचा फक्त एकच हेतू आहे की चांगले विचार पोहोचले पाहिजे. कारण की सध्या युवा पिढी जी आहे ती रील लाईफ मध्ये गुंतलेली आहे. त्या रील लाईफ मधून ते बाहेर निघावे आणि रिअल लाईफ त्यांना कळावी याच्याकरता आम्ही अध्यात्माच्या रील बनवतो. त्याच्याकरता सध्या AI चा काळ आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्या AI न काही उपयोग होणार नाही. आर्टिफिशियल असते, ते नकली असते. आम्हाला ज्ञानोबारायांची जशी बालपणीच सर्वज्ञता, उपजताची ज्ञानी, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कळावं याच्याकरता आमचं इंटेलिजन्स वापरायचं आहे. त्याच्याकरता सोशल मीडिया वापरलं जाते. म्हणून पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. बशीर भद्र यांच्या शब्दांमध्ये संपवतो. सितारों को आंखों में महफूज रखना. प्लीज लिसन माय डियर्स लिसनर्स. I want your attention. I want your ears. आता पोरं हसली. त्याला वाटलं धोतरातनी बी महाराज इंग्रजीवाला दिसते. मी वापरले नाही रे बाबा. मी विचार केला, मी इंग्रजीचाच लेक्चरर होतो. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर हो हम भी. फिर किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. आणि बोलवायचीच गरज आहे असं काही नाही. युट्यूबला भरपूर कीर्तन आहेत, भरपूर कीर्तन आहेत, टाकली जातात. खूप ऐकणारे श्रोते आहेत, त्यांची इच्छा असते म्हणून हे केलं जाते. म्हणून भरपूर वेगवेगळ्या अभंगावरची, वेगवेगळ्या विचारांची, चांगल्या चांगल्या विचारांची कीर्तनं युट्यूबला आहेत, तुम्ही ऐकू शकता. फेसबुक, इंस्टाग्रामला विशाल महाराज बडे या नावानं सर्च केलं तर चांगले विचार तुम्हाला मिळू शकतात. मला फॉलोवर वाढवायचे आहे असं तुम्ही समजू नका. मला फक्त एकच आहे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचायचे, बस. बाकी काही करायचं नाही. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. झालेली सेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना परमार्थाची प्रेरणा ज्यांच्यामुळे झाली त्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. जय